दिव्य हिंदी न्यूज, लोकशाही का मजबूत आधार स्तंभ। ग्रामीण स्कूल में आधुनिक शिक्षा, कंप्यूटर लैब और ई लर्निंग से बदल रही पढ़ाई की तस्वीर। अकोला जिले की पातूर पंचायत समिति अंतर्गत आने वाले दिग्रसबू स्थित जिला परिषद अंतर्राष्ट्रीय केंद्र स्कूल में कंप्यूटर आधारित और गुणवत्तापूर्ण शिक्षा के कारण अभिभावकों का रुझान लगातार बढ़ता जा रहा है। विद्यालय में पहली से 8वीं कक्षा तक के विद्यार्थियों को निर्धारित समय सारणी के अनुसार अत्याधुनिक कंप्यूटर प्रयोगशाला में प्रशिक्षण दिया जा रहा है। डिजिटल माध्यम से पढ़ाई, ऑनलाइन परीक्षाओं का मार्गदर्शन तथा प्रतियोगी परीक्षाओं की प्रारंभिक तैयारी कराए जाने से विद्यार्थियों का आत्मविश्वास भी बढ़ रहा है। स्कूल में ई लर्निंग प्रणाली का प्रभावी उपयोग करते हुए विद्यार्थियों को तकनीक के अनुरूप बनाने पर विशेष ध्यान दिया जा रहा है। इसके साथ ही विद्यार्थियों को बैंकिंग व्यवहार, राज्य के मंत्रिमंडल की जानकारी जैसे उपयोगी विषयों की भी जानकारी दी जा रही है। स्कूल प्रशासन का लक्ष्य है कि आगामी शैक्षणिक वर्ष से सभी विद्यार्थियों को ऑनलाइन परीक्षाओं के लिए पूरी तरह सक्षम बनाया जाए। ग्रामीण क्षेत्र में शुरू किए गए इस उपक्रम से शिक्षा की गुणवत्ता में उल्लेखनीय सुधार देखने को मिल रहा है, जिसके चलते अभिभावकों में बच्चों के प्रवेश को लेकर उत्सुकता बढ़ती जा रही है। मी आता 7वीत शिकते। मला या शाळेत असा अनुभव आला की इथे सर्व स्पर्धेची तयारी करून घेतली जाते। आमच्या शाळेमध्ये सायन्स लॅब आहे, त्याच्यामध्ये आम्ही जात असतो। कॅम्प्युटर लॅब पण उपलब्ध झालेली आहे आम्हाला, त्याच्यात पण आम्ही जातो। आम्हाला तिथं शिकवले जाते, आमच्या अभ्यासक्रमातील धडे त्याच्यावर घेतले जातात। माझे गाव डिग्रस आहे, खुर्द। मी इथे पलीकडच्या डिग्रसला येत असते या शाळेत शिकण्यासाठी। आता तुला काय मला या शाळेमधून PSI व्हायचं। म्हणजे या शाळेचं नाव करायचं। हा। तर या शाळेमध्ये जवळपास 25 कम्प्युटरची लॅब आपण शासनाकडून मंजूर करून घेतली। त्यानंतर आपल्या शाळेमध्ये सायन्स लॅब सुद्धा शासनाकडून आपण घेतली आणि ही शाळा सतत धडपडणारी आहे। या शाळेमध्ये 4 ते 5 गावचे विद्यार्थी सुद्धा शिक्षणासाठी येतात आणि विशेष म्हणजे या गावचे जे शाळेची प्रगती होत आहे यासाठी पालकांचं आम्हाला खूप मोठं सहकार्य लागते। पालक वेळोवेळी शाळेला मदत करतात, सहकार्य करतात, त्यामुळे या ठिकाणी काम करणाऱ्या शिक्षकांना सुद्धा उत्साह येते आणि या शाळेची प्रगती सर्वांच्या समन्वयातून होते। या ठिकाणी येणारा जो शिक्षक आहे हा शिक्षक सुद्धा ज्याला खरोखर शिकवायची आवड आहे असे शिक्षक या शाळेवर रुजू होतात आणि या ठिकाणी आल्यानंतर तन्मन धनानं काम करतात आणि हे टीम वर्क आहे। हे टीम वर्क असल्यामुळे या ठिकाणी हे जे तुम्हाला वातावरण दिसते हे त्याचंच फलित आहे। हो, आमच्या शाळेमध्ये अशी एक गोष्ट आहे की आम्हाला जर एखादा हॉल मिळाला तर हे जे मुलं आमचे बाहेर बसून जेवण करतात तर हे मुलं एखाद्या डायनिंग हॉलमध्ये बसून जेवण करू शकतात। तर ते डायनिंग हॉलची आम्हाला आवश्यकता आहे। या शाळेमध्ये भविष्यात प्रत्येक मुलाला लॅपटॉप द्वारे शिक्षण मिळालं पाहिजे, हे या शाळेचं शेवटचं प्रगतीचं शिखर ठरेल आणि तोपर्यंत आपल्याला प्रयत्न करायचा आहे की प्रत्येक मुलाला पुस्तक न घेता नुसतं प्रत्येकाजवळ लॅपटॉप आणि त्या लॅपटॉपद्वारेच आपण भविष्यात विद्यार्थ्यांना ते संधी उपलब्ध करून देऊ। नमस्कार, आप देख रहे थे दिव्य हिंदी न्यूज। हम सिर्फ जानकारी देने का ही कार्य नहीं करते, बल्कि लोकशाही के चौथे मजबूत आधार स्तंभ की भूमिका निभाने का भी कार्य करते हैं। देश दुनिया से आने वाली सभी ब्रेकिंग न्यूज से अपडेट रहने के लिए आज ही दिव्य हिंदी न्यूज के इस चैनल को यूट्यूब पर सब्सक्राइब करें और बेल आइकन क्लिक करना ना भूलें। दिव्य हिंदी न्यूज आपके परिवार को रखे जागरूक और आपको एक्टिव। धन्यवाद।